बुलेटिनमध्ये सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। मुसळधार पावसानंतर वसई विरार महानगरपालिका मुख्यालयासमोरील बोळिंज विरार स्टेशन रस्ता 7व्या दिवशी पाण्याखालीच आहे। त्यामुळे नागरिकांचे हाल सुरूच आहेत। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने हजारो नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय। कार्यालयीन कामासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना ट्रॅक्टर, टेम्पो आणि इतर मोठ्या वाहनांचा आधार घ्यावा लागतोय। प्रवासाचा वेळ आणि खर्च दोन्ही वाढले। महापालिका मुख्यालयासमोरील रस्ता जलमय झाल्याने प्रशासनाच्या आपत्कालीन व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। अद्याप पाण्याचा निचरा न झाल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय। 7व्या दिवशी वसई विरार महापालिका मुख्यालयाचा रस्ता जलमयच आहे। मुसळधार पावसानंतर वसई विरार महापालिका मुख्यालयासमोरील बोळिंज विरार रस्ता 7व्या दिवशी देखील पाण्याखालीच आहे। त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल सुरू आहेत। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने हजारो नागरिकांना याच पाण्यातून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय। कार्यालयीन कामासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना तर ट्रॅक्टर, टेम्पो आणि इतर मोठ्या वाहनांचा आधार घ्यावा लागतोय। त्यामुळे प्रवासाचा वेळ, खर्च दोन्ही वाढतायत। महापालिका मुख्यालयासमोरील रस्ताच सलग 7 दिवस पाण्याखाली असल्यामुळे प्रशासनाच्या आपत्कालीन व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। अद्याप पाण्याचा निचरा होत नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलेला आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांच्याकडून। मनोज, मुसळधार पाऊस पडतो आहे हे मान्य आहे, मात्र सलग 7 दिवस झाले तरी सुद्धा पालिका मुख्यालयासमोरचा रस्ताच पाण्याखाली आहे। काहीच प्रयत्न केले जात नाहीयेत का? काय नेमकं घडतंय? हेमाली, गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस सुरू आहे, मात्र आज दिवसभरात पावसाचा जोर ओसरलेला आहे। सध्या पाऊस नाहीये, मात्र विरार असेल, नालासोपारा असेल किंवा वसईचा जो सखल भाग आहे आणि शिवाय महापालिकेचं मुख्यालय हे आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो। या परिसरात रस्ते अद्यापही पाण्याखाली गेलेले आहेत। नागरिकांना नालासोपारा किंवा त्या परिसरातून जाताना पूर्ण जलमय रस्ते असल्यामुळं त्यांची वाहनं मध्ये बंद पडतायत। ट्रॅक्टरचा आधार घ्यावा लागतो आणि मोठी रक्कम म्हणजे भाडं म्हणून त्यांना जास्त पैसे द्यावे लागतात। कार्यालयीन कामकाजासाठी येताना देखील खूप कसरत करावी लागते। आपण जर बघितलं तर या महापालिकेच्या बाजूनेच एक नाला गेलेला आहे। त्या नाला असेल किंवा इतर प्रमुख जे नाले आहेत, या नाल्यांवर झालेलं अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम हे प्रमुख कारण आहेत। आणि नालेसफाई सांगाल तर नाले हा पाऊस जो प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे त्याचा निचरा होणे खरं तर गरजेचं होतं, मात्र तो निचरा न झाल्यामुळं नागरिकांमध्ये प्रचंड संतापाचं वातावरण आहे। जर महापालिकेच्या मुख्यालयासमोरच परिस्थिती जर अशी असेल, जलमय परिस्थिती असेल, तर सामान्य नागरिकांच्या घरातली परिस्थिती किती वाईट पद्धतीने लोक आज गेल्या 2-3 दिवसांपासून जीवन जगत आहेत। मूलभूत गरजांसाठी देखील लोकांना बाहेर पडता येत नाही। घरातल्या जीवनावश्यक जे साहित्य असेल ते बुडालेलं आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आणि अशा परिस्थितीत पालिका ज्या ठिकाणी पालिकेचं मुख्यालय आहे त्या ठिकाणी जर जलभराव जो पाणी तुंबलेलं आहे याचा जर निचरा होऊ शकत नसेल तर सामान्य घराच्या लोकांच्या समस्या कसा दूर करणार असा प्रश्न लोक विचारत आहेत। धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।